आज व्हिडिओला सुरुवात श्री गणेशापासून. बघा, अपराजिताच्या फुलांची छान अशा रांगोळ्या काढल्या. देवाजवळ चतुर्थी होती आणि चला आता गार्डन दाखवते. आज आपली बाग इतकी सुंदर दिसत आहे की ते बघून आहे ना असं वाटते मला की काहीही काम करावं नाही, फक्त हे बघतच राहावं हे दृश्य. कारण मी बागेमध्ये आली होती तर कामं होतच नाही आहे, नुसतं या झाडांकडे बघत राहावं असं वाटते. इतकी जबरदस्त ग्रोथ, फुलांनी बहरली, नजारा पाहण्यासारखा असते. याच्यावर येणारे पॉलिनेटर, वेगवेगळे प्रकारचे पक्षी बागेमधील. कारण खाली पण बागेमध्ये पक्ष्यांनी इतके घरटे केले आहे, म्हणजे एक घरटं त्यांचं संपलं, पिल्लं कधी उडून गेले तेही मला माहीत नाही. आणि आता दुसरंही घरटं त्यांनी सुरू केलेलं आहे. बघा काय सुंदर नजारा आहे हा. खरंच हे सौंदर्य एक बागकामचे ज्यांना आवड आहे ना तोच हे समजू शकते. याच्यामध्ये किती आनंद मिळते, किती उत्साह मिळते. सगळंच काही विसरून जायला होतं. कोणतीही गोष्ट असो ती विचार नाही येत मनामध्ये, ध्यान करण्याचं काम पडत नाही. एक्सरसाइज होते, काय काय सांगू तेवढं कमीच. बघा आता हे टिकोमा, बेलाचं झाड, सगळे व्हिडिओ रिपोर्टिंगचे चॅनलवर आहे. शॉर्टमध्ये नाही एवढं सविस्तर आपण सांगू शकत, पण लॉंग व्हिडिओ पाहावं लागतं त्यासाठी. आजकाल काय झालं, सर्वांचं पेशन्स खूप कमी झाले. म्हणजे ते कसे सांगते, पहिले आपल्याला सर्व गोष्टीला वाट पाहण्याची वेळ वाटायचं, पण आता कोणतीही गोष्ट फास्ट पाहिजे असते. कारण सगळ्या गोष्टी फास्ट मिळायला लागल्या आणि तेव्हापासून आपल्याला अशी सवय लागली की सर्व काही लवकर मिळायला पाहिजे. पण बागकाम मात्र पेशन्सचं काम आहे आणि बागकाम करणाऱ्या व्यक्तीला पेशन्स हे आपोआपच येतात. कारण त्यांनी बघितलं असते बीपासून फळ येण्याचा, फूल येण्याचा प्रवास. इथे बघा यांची रेस लागलेली आहे. टमाटर म्हणते मी पुढं जातो आणि भेंडी म्हणते मी त्याच्यापेक्षा पुढं जातो. असं ते उंचीमध्ये सुरू आहे त्यांचं, असं मला वाटलं. आणि इथे बघा छान मॉर्निंग ग्लोरीचा पहिल्या वर्षीच लावला. सुंदर फुलायला, मला खूप आवडलं ते फूल. असं वाटलं नाही, म्हणून मी म्हणते प्रत्येक फुलाची सुंदरता ही वेगळीच असते, ते आपण सांगू शकत नाही. बघा आता यालासुद्धा फुलं तर येत आहे, पण डाळिंब पकडते का नाही, कारण हे बीपासून तयार झालेलं माझं झाड आहे आणि 2-3 वर्ष झालेलं आहे या झाडाला. असंच कुंडीमध्ये होतं, आता मोठ्या ग्रो बॅग दिली मागे. आणि हे बघा हे सीताफळाचं झाड कसं लावलं याचा पण व्हिडिओ चॅनलवर आहे, नक्की बघा. इथे बघा गोमप्रिना, माझ्या आवडीचं खास हे फूल आहे. कारण बागेमध्ये तर सुंदरता याची खूप वाढलेली आहे, कोणताही सुगंध नाही, पण बघा प्रत्येक फुले वेगळं आहे. आकर्षक फुलं महिनाभर त्याच्यावर तशीच राहणारी. आणि हे झाड खराबसुद्धा होत नाही जास्त, खूप कमी काळजीमध्ये भरपूर फुलं येणारे हे झाड आहे. मला तर खूप आवडलं. मला बाप्पाच्या आशीर्वादानं बागेमध्ये आलेलं आहे. त्याच्यावर सविस्तर व्हिडिओ लवकर येणार आहे. इथे बघा किती सुंदर पालक लागला आहे, राख शिंपडलेली आहे, याचा पण व्हिडिओ येणार आहे मला सर्व झाडांवर. कारण पाऊस म्हटला की कीडसुद्धा येते, पण माझ्या बागेमध्ये तुम्हाला सांगते खरंच किडीचं प्रमाण खूप कमी आहे. पहिले मी खूप उपाय करायची कीडसाठी, पण आता उपाय सोडले ना तर माझ्या बागेमध्ये असे सुद्धा असतात की जे कीड खाणारे किडे असतात, म्हणजे मित्रकीड असते. शत्रुकीड झाले की मित्रकीडसुद्धा माझ्या बागेमध्ये असते. आणि मला कोणतीही काही करावं लागत नाही आजकाल, नैसर्गिक पद्धतीने होते. पण हे सर्व होण्यासाठी मात्र बराचसा काळ, बराचसा वेळ द्यावा लागतो, एकदमच होत नाही. बागकाम म्हणून म्हटलं हे पेशन्सचं काम आहे. वर्षानुवर्ष गोष्टी शिकल्या जातात आणि त्या केल्या जातात, तेव्हाच हा असा रिझल्ट सुंदर मिळत असतो. काय सुंदर फुलं आहे हे, खरंच पाण्यावर तरंगणारी फुले, ऑक्सिजन देणारे फुले बागेमध्ये. असं प्रत्येक झाड इतकं सुंदर आहे ना, तर तो नजारा पाहण्यासारखा आहे आता. आणि आपल्याला असं वाटतं की हा नजारा प्रत्येक वेळी पाहत राहावा. ज्यांना बागकामाची आवड नाही त्यांना एवढं महत्त्व नाही वाटत असेल याचं, पण जो बागकाम करतो त्याला माहीत आहे हे बागकाम करण्यामध्ये कसा आनंद मिळतो तर, आणि हे बघण्यामध्ये सुद्धा. आता तर काम बाजूनं राहते आणि बागेमध्ये असं बघतच राहा वाटते. आणि बघा किती सुबक मांडणी आहे झाडांची, सर्व झाडं मी व्यवस्थित ठेवलेली अगदी. आणि हे बदलत राहावं लागते कधी आधीमध्ये, म्हणजे तेव्हा छान वाटतात. बघा किती सुंदर फुलं आहे. हे बाप्पासाठी आज तोडलं, तसे मी फुलं झाडावरचे जास्त तोडत नाही, कारण ते उमलायला यायला बराचसा काळ लागतो. आणि यांचं पण सुद्धा त्याच्यावर हक्क असते. बघा पॉलिनेटर कसं किती मग्न आहे हे पॉलिनेटर बागेमध्ये फुलांचा रस घेताना. म्हणूनच म्हटलं त्यांचासुद्धा हक्क असतो आपल्या बागेमध्ये. आणि छोटे छोटे पक्षीसुद्धा येतात बघा, हे अशी फळ पकडते या पॉलिनेटरमुळे बागेमध्ये. आणि हे आपले, तरी मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज बाग
सगळीकडचे झाडं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण काही थोडे सुटलेसुद्धा, कारण एवढं बाग दाखवायला म्हटलं भरपूर वेळ लागेल त्याच्यासाठीच. बघा हे पहिलं फूल, पहिल्या फुलाचा आनंद जरा वेगळाच असतो, कारण ते येईपर्यंत एक बागकाम करणाऱ्यांची खूप मोठी मेहनत असते त्याच्यामागे, रोप वाढवण्यामागे. आणि जेव्हा पहिलं फूल येते ना ते वेगळंच. बघा अंजीरसुद्धा लागलेले आहेत 2-3 या झाडाला. इथून कटिंग केली होती आणि इथेही कटिंग केली होती. छान नवीन फुटवे आले, अंजीर यायला लागले. हे सुद्धा पेरूचं झाड आहे. आणि आता मी रेडी पेरूचं एक झाड आणलेलं आहे. आता पेरू मोठे झाल्यावर कळेल त्याला, आणि तिचीसुद्धा रिपोर्टिंग करायची. इथं बघा हे फुलं मी पहिल्यांदा बघितलेले आहे म्हणजे स्वतःच्या बागेमध्ये. आणि इथे बघा एक वेगळाच आकार दिलेला आहे मी अपराजिताला अशा पद्धतीने. अजून पूर्ण भरल्यावर सुंदर दिसणार आहे. हा अशीच काहीतरी कलाकारी सुरू राहते बागेमध्ये. यावर्षी आहे ना हे झाडं वेलं खूप निघाले माझ्याकडे खरबूजचे, आणि ते उन्हाळ्यामध्ये भरपूर बी टाकले होते ना त्याच्यामुळं. चंपाचंही झाड ते छान झालेलं आहे, फक्त फुलांची वाट पाहत आहे. कशी वाटली बाग तुम्हाला नक्की सांगा. थोडी जरी आवडली असेल तरी लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. कमेंटमधून काय होते, एक वेगळाच उत्साह निर्माण होतो की बागकाम अजून करायची आवड निर्माण होतं. इथे बघा हे भूमी आवला आहे. इथे बघा अडेनियमने किती लवकर ग्रोथ घेतलेली आहे छोट्या. मी याची रिपोर्टिंग टाकलेली होती. याच्यामध्ये सुद्धा पाणी साचलं होतं, मी काढलं, कारण अडेनियमला पाण्यापासूनच वाचवावं लागते, नाहीतर ह्याची सुंदरता बघण्यासारखी असते. उन्हाळ्यापेक्षा भरपूर फुलांनी बहरणार आहे, कारण कळ्या खूप जास्त प्रमाणात आलेल्या आहे अडेनियमवर. सोबत खारुताई, पक्षी सगळेच आपल्या बागेमध्ये यायला लागले. आणि हे फूल मी पुन्हा पुन्हा पाहत होते. मला असं वाटत होतं खरंच प्रत्येक फुल हे किती सुंदर राहते. म्हटलं ही सुंदरता शब्दात खरंच मांडता येणार नाही. कोणतं लहान, कोणतं मोठं, कोणतं सुगंधित नसून खूप जास्त आकर्षक अशी वेगवेगळ्या फुलांनी सजलेली आपली बाग. आणि ते बघण्याचा आनंद हा वेगळाच. आनंद, सुख, उत्साह सर्वच या बागेमधील फुलांमुळे आपल्याला मिळत असतं. आणि हे फुलं बघूनच परत परत झाडं लावण्याची आवड निर्माण होत असते. त्याच्यासोबत असते आपली भरपूर मेहनत, ह्या मोठे होण्याची वाट बघणं, आणि हळूहळू जेव्हा कळ्याच्या रूपांतर फुलामध्ये होते ना तेव्हा मात्र तो नजारा पाहण्यासारखा असतो. आणि असं वाटते की या बागेमधून आता आपण उठूच नाही, इथेच बसून राहावं दिवसभर. पण बाकी कामंसुद्धा वाट पाहत असतात, त्याच्यामुळे खूप जास्त वेळ देता येत नाही. पण वाटलं तर असं वाटते की दिवसभरसुद्धा आपण इथे बसून राहू शकतो बघत. धन्यवाद.